आता तुम्ही बघा की आता भारतातले लोक किंवा जगातले लोक कुठे जातात, अमेरिकेमध्ये जातात. आलं लक्षामध्ये. मग ते ड्रीम असतं. त्या काळामध्ये लोकांचं ड्रीम असायचं. लोक यायचे. बरेच चायनीज आहेत ते भारतामध्ये यायचे आणि इथून बुक्स, लिटरेचर वगैरे घेऊन चायनामध्ये जायचे. कारण बौद्ध धर्माचा एक मोठा पगडा तिकडे होता. सो ते इथे बौद्धांची फिलॉसॉफी इथेच तर निर्माण झालेली आहे. सो इथूनच ते घेऊन इथल्या नालंदा, तक्षशिला, तसंच साऊथ पर्यंत पण बऱ्याच युनिव्हर्सिटी होत्या. तिथून ते ज्ञान घेऊन बाहेर जात होते. सो आपल्याला ह्या उद्देशानं ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, आणि हा प्रश्न पण विचारला पाहिजे की सगळे ट्रॅव्हलर्स वगैरे भारतामध्ये येतात आणि त्यांनी अकाउंट दिलेले का नाही एखादा भारतीय ट्रॅव्हलर गेलाय युरोपमध्ये, का नाही एखादा ट्रॅव्हलर गेला इंडोनेशियामध्ये? आता हे लोक तुम्हाला म्हणतील की मित्रांनो की आपल्या इथे 7 समुद्राच्या पलीकडे जाण्याची पद्धत नव्हती. इट्स ऑल रॉंग. आपले जे साऊथ मध्ये डायनेस्टीज होता